महाराष्ट्रात व्यवसाय करायचा आहे, गुणगान मात्र हिंदीचं गायचं हे योग्य नाही असं सांगत महाराष्ट्रात जर व्यवसाय करायचा असेल तर मराठी अनिवार्य आहे असा इशाराच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पुन्हा एकदा दिलाय. आरटीओच्या माध्यमातून 1 मे पासून आमची मोहीम राबवली जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट करत आंदोलन आणि मोर्चांना भीक घालणार नसल्याचं त्यांनी सांगितलं. ओळा-माजुळा मतदारसंघात विहीर पुनरुज्जीवित प्रकल्पाच्या माध्यमातून नागरिकांना शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम राबवत येत असून या प्रकल्पाचा लोकार्पण कार्यक्रम सोमवारी लोकमान्य नगर येथे पार पडला. यावेळी मंत्री प्रताप सरनाईक यांनी मराठी सक्तीच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट करत कोणत्याही आंदोलनाला भीक घालणार नसल्याचं स्पष्ट केले. मीरा भाईंदर शहरात मराठी येत नसलेल्या वाहन चालकांची छाननी सुरू असून 29 एप्रिलला याबाबतचा अहवाल येणार आहे. तसंच 30 तारखेला आरटीओ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले. मराठी अनिवार्य करण्याचा निर्णय हा नवीन नसून 2019 पासून तो अस्तित्वात आहे. आपण काय चुकीचं बोललो? महाराष्ट्रात जर कोणाला व्यवसाय करायचा असेल, महाराष्ट्रात रिक्षा टॅक्सी चालवायची असेल तर त्या चालकाला मराठी समजण्या इतकं तरी मराठी यायला हवं असंही सरनाईक यांनी सांगितलं. महाराष्ट्रात व्यवसाय करायचं गुणगान मात्र हिंदीचे गायचं हे योग्य नाही. इतर राज्यात हिंदी बोलली जाते का? मग महाराष्ट्रात मराठीबद्दल अभिमान असणं चुकीचं आहे का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रात जर व्यवसाय करायचा असेल तर मराठी अनिवार्य आहे. त्यामुळे आरटीओच्या माध्यमातून 1 मे पासूनची आमची मोहीम कायम असल्याचंही सरनाईक यांनी सांगितलं.